गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्याचा आगमन होईल। आता माझे नेते या कार्यक्रमासाठी येतील म्हणून दादा प्रतीक्षित होते, दादांच्या प्रतीक्षेत राहणार होते। धन्यवाद। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव नजीक वसंत नाना देशमुख बहुउद्देशीय संस्था संचलित प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च या महाविद्यालयाचा शुभारंभ बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी अनवली कासेगाव रस्त्यावरील संस्थेच्या ठिकाणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धनश्री परिवाराचे मार्गदर्शक शिवाजी काळुंगे, युवक नेते भगीरथ भालके, धाराशिव शुगरचे व्हाईस चेअरमन अमर पाटील, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे मार्गदर्शक व कासेगावचे उपसरपंच संग्राम देशमुख यांनी प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च या महाविद्यालयाचे उभारणी मागील हेतू विशद केला। माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या संकल्पनेतून या महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली असून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना डी फार्मसी आणि बी फार्मसीसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी बोलताना शिवाजी काळुंगे सर यांनी या महाविद्यालयाच्या उभारणीची गरज होती असं सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास प्रमुख पंढरपूर शहर तालुक्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली। शुभ असते आजचा कार्यक्रम झाला असे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयदादा, ज्येष्ठ मार्गदर्शक काळुंगे सर, मंगळवेढा आणि पंढरपूर परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी आणि नेते मंडळी, आज या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो। आज सर्व सामान्य भागातून येऊन आज कासेगाव सारख्या महामाया आणि यल्लामादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत आज हे आपण छोटंसं कॉलेज इथं चालू करत आहोत। या कॉलेजमधून तयार होणारे विद्यार्थी फक्त नोकरीसाठी नसून समाजासाठी काहीतरी करतील असा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। यासाठी सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे अजून एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद भैया साहेब। यानंतर आजच्या सर्वांना माझा नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अवघ्या आपल्या सर्वांचा आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आणि कासेगाव येथील महामाया यल्लमादेवी यांना मी अभिवादन करतो आणि मी माझं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करतो। आज वसंत नाना बहुउद्देशीय संस्था या संस्थेनं बी फार्मसी आणि डी फार्मसी महाविद्यालयाची सुरुवात करायचं ठरवलं। त्याचा शुभारंभ करण्यासाठी आपल्या सर्वांचे आवडते नेते, महाराष्ट्राचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले भगीरथ दादा,
अमर पाटील, आमच्या मंगळवेढून आलेले सर्व आमचे काँग्रेसमधले सहकारी, आता इतके जण मान्यवर आहेत, सगळ्यांची नावं न घेता व्यासपीठावरील सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी वसंतनानांच्यावरती प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मंगळवेढा, सांगोला, आटपाडी, पंढरपूर, माळशिरस या सगळ्या तालुक्यातून आलेले त्यांचे मित्रपरिवार, त्यांचे सगळे सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वसंतदानांचे सर्व नातेवाईक, त्यांचे सगळे कुटुंबीय, महिला भगिनी आणि बंधूंनो, नानाचे चिरंजीव संग्रामभाई देशमुख यांनी इथं हे महाविद्यालय सुरू करायचा निर्णय घेतला. बरेच वेळेला नानांच्या बोलण्यामध्ये काशेगाव इथं ग्रामीण भागामध्ये हाताला काम देणारे, नोकरीबरोबर व्यवसाय मिळवून देणार अशा प्रकारचं शिक्षण इथं सुरू करायचं असा एक विचार बरेच दिवस त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यांच्या चिरंजीवांनी तो प्रत्यक्षात आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या महाविद्यालयाची आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुरुवात होते आहे. खरं म्हणजे व्यावसायिक शिक्षण याची गरज आहे, पण नाना खूप उशीर झाला. देर से आए मगर दुरुस्त आहे. यापूर्वी खूप वर्षापूर्वी अशा प्रकारच्या काही शैक्षणिक संस्था उभा करून काम करायला सुरुवात करायला काही मुळीच हरकत नव्हती. पण असो, उशिरा का होईना आज या काशेगाव नगरीमध्ये असे एक दिमागदार असं महाविद्यालय उभं राहत आहे. चिरंजीवांना हे चांगलं काम करून दाखवायचे त्यांच्यामध्ये एक कल्पकता आहे आणि धमकी आहे. आम्ही विचाराने आणि कृतीने आपल्या पाठीशी आहोत. मी धनश्री परिवार असेल, आमचा मंगळवेढा तालुका असेल, सीताराम कारखाना असेल, या सगळ्याच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. कारण वाढतंय आणि खूप उशीर झालाय. त्यामुळं या महाविद्यालयाला भविष्य काळामध्ये अतिशय चांगले दिवस येतील. एक राज्यातलं एक चांगलं महाविद्यालय म्हणण्याचा लौकिक व्हावा अशा पद्धतीनं हे महाविद्यालय आपण चालवावं. भविष्यात इथं विद्यार्थ्यांच्या निवासस्थानांची एक चांगली व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याही पद्धतीची एक व्यवस्था भविष्यामध्ये इथं करावं आणि काशेगावसारख्या ग्रामीण भागामध्ये आपला तालुका असेल किंवा जिल्ह्यातून असेल, जे अनेक विद्यार्थी इथे येतील, त्याने एक चांगल्या दर्जाचं शिक्षण इथं मिळावं हीच महत्त्वाची अपेक्षा. कारण कसं आहे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि अशा प्रकारचं एक व्यावसायिक शिक्षण, ज्याला एक बी फार्मसी झाल्यानंतर किंवा डी फार्मसी झाल्यानंतर स्वतःचं उद्योग किंवा व्यवसाय सुरू करता येईल किंवा मोठ्या मोठ्या औषध कंपन्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना नोकरीसुद्धा उपलब्ध होऊ शकते. आणि अशा एका चांगल्या शिक्षण संस्थेची आज आपण आदरणीय दादांच्या हस्ते सुरुवात करताय. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महामायेच्या यल्लम्मा देवीच्या पावन नगरीमध्ये आपल्या काशेगावचे भूमिपुत्र यांच्या संकल्पनेतून ज्या संस्थेचा आज एवढा दिमागदार सोहळा ज्यांच्या शुभहस्ते पार पडला, ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहिते पाटील आज या वसंतराव देशमुख सामाजिक संस्था संचलित प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल या संस्थेचा आज या कासेगाव गावामध्ये
हा दिमागदार सोहळा पार पडतोय. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव काळुंगे सर, आमचे स्नेही मित्र अनिलदादा सावंत, नागेश काका भोसले, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय वसंतनाना देशमुख, दीपकदादा वाडदेकर, बहिरदादा भालके, दीपकजी वाडदेकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वांची माफी मागून सर्व उपस्थित ज्येष्ठ, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनी, सर्व तरुण तरुणी, आज या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कासेगाव या ठिकाणी आज मुलांना एक हक्काचं, आज पंढरपूरसारख्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असतील, आज या शिक्षणाच्या संधी असतील, या सर्वांच्या एक दार खुलं करण्याचं काम खरं तर वसंतनानांनी आपल्या या कॉलेजच्या माध्यमातून केलंय. या कॉलेजच्या माध्यमातून या संस्थेतनं विविध डिग्री कोर्सेसच्या शिक्षणाच्या जोरावर आज एक देशाचं उज्ज्वल भविष्य आपल्या या कासेगाव नगरीतून आपल्या पूर्ण महाराष्ट्राला व देशाला मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कासेगावचं नाव देशाच्या पटलावर उमटवण्याचं काम ही संस्था करेल यात तिळमात्र शंका नाही. आणि त्यासाठी नानांचं मार्गदर्शन असेल, संग्रामबाई यांचं कष्ट असेल, इथल्या सर्व शिक्षक प्राचार्यांचं त्यासाठी अहोरात्र झटणं असेल, हे आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला एक दिशादर्शक असं काम या संस्थेच्या माध्यमातून होईल. आदरणीय नानांनी वेळोवेळी आबा असतील, आम्हाला असतील, योग्य वेळी योग्य ठिकाणी मार्गदर्शक आणि ज्येष्ठांची भूमिका पार पाडण्याचं कार्य नानांच्या हातून घडलंय. आज विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन माननीय अभिजित आबा पाटील काही कामानिमित्त बाहेरगावी आहेत, तरी त्यांच्या वतीनंही या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी मी या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या संस्थेचा नावलौकिक देशभरात हो अशी शुभेच्छा देऊन माझा सन्मान केला तो आदरपूर्वक स्वीकार करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. पांडुरंगाच्या भूमीत, पांडुरंगाच्या नगरीत व्यवसायदायक विद्यार्थी घडवण्यासाठी एक धुरा हातात घेतलेले सर्वांचे लाडके पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामधील वसंतनाना यांच्या कार्याबद्दल खरंच मी अभिमानी आहे. महत्त्वाची गोष्ट, मी माझ्या प्रोफेशनबद्दल आणि औषध निर्माण शास्त्राबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच सांगू इच्छितो सर्व मान्यवरांना की अगदी करोनाच्या काळामध्ये जो झटला, जो तारला, यामध्ये खरंच औषध निर्माण शास्त्राचं फार मोलाचं काम होतं. अगदी एक संकल्पना फक्त लोकांच्या समोर असते की औषध निर्माण शास्त्र म्हणजे गोळ्या वाटणे, औषध देणे आणि औषध घेणे, याच्या पलीकडे काय नसतं. पण नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या गोष्टींमध्ये खरंच आरोग्य विषयाची सुधारणा करण्यासाठी जे प्रोफेशन काम करतं ते म्हणजे माझं प्रोफेशन औषध निर्माण शास्त्र. या औषध निर्माण शास्त्राची निर्मिती करण्यासाठी, त्याचबरोबर या औषधांची निर्मिती संशोधन करण्यासाठी जे काम करताना जो त्रास होतो, त्याचबरोबर हे शिकवत असताना या पाठीमागचा अभ्यास खगोल असतो आणि या पाठीमागच खरंच औषध निर्माण शास्त्र आरोग्य विषयामध्ये फार मोलाचं आहे असं मी मानेन. आणि मी खरंच अभिमानी आहे आणि स्वाभिमानी आहे की मी सांगलीसारख्या आणि कराडसारख्या भूमीमध्ये गेली 10 ते 15 वर्ष झालं औषध निर्माण शास्त्रामध्ये प्रोफेसर म्हणून काम करत आहे. आणि हे काम करत असताना नक्कीच विद्यार्थी कसे घडले पाहिजेत, विद्यार्थ्यांमध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जाणीवपूर्वक धुरा मी या मायनगरीत, एक माळकरी पंढरपूरच्या मायनगरीत व्यावसायिकधारक घडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल. आणि या कार्यक्रमाचा महत्त्वाचा आणि शेवटचा भाग तो म्हणजे आभार प्रदर्शन. मी प्राचार्य सुहास माने, वसंतनाना देशमुख बहुउद्देशीय समाजसेवा संस्था संचलित प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, कासेगाव, तालुका पंढरपूर. मी सर्वप्रथम आभार मानतो आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री
विजयसिंह मोहिते पाटील सर यांचे, कारण की या काळामध्ये अतिशय मोलाचा वेळ त्यांनी देऊन आमच्या वास्तूला त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी ते इथं उपस्थित राहिले. प्रथमतः मी त्यांचा शतशः ऋणी असेल. त्याचबरोबर आता बऱ्यापैकी व्यवसायधारक म्हणजे काय याची संकल्पना काळुंगे सरांनी अतिशय फार छान पद्धतीने इथं मांडली. पण नक्कीच काळाची गरज आहे की आपल्या समोर त्याचबरोबर आपल्या जगामध्ये व्यवसायधारक घडले पाहिजेत, व्यवसायधारक घडवले पाहिजेत. हे घडवण्यासाठी आपल्या कासेगाव सारख्या ग्रामीण नगरीतून संग्रामभाया देशमुख सारखं व्यक्तिमत्व एक पुढे येतं, पुढे उभं राहतं आणि काम चालू करतं. आणि मला सांगायला आवडेल, कारण की ही गोष्ट अधोरेखित करणं गरजेचं आहे. कारण की हे कॉलेज उभा राहत असताना, या कॉलेजचा पाया खांदत असताना आज जी बिल्डिंग तुम्हाला इथं पुढे उभं राहते, यामध्ये मी माझ्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये ज्या संस्थापक बघितल्या, संस्थापिका बघितल्या, त्याचबरोबर संचालक बॉडी बघितल्या, यामध्ये मला यांच्यामध्ये काहीतरी विशिष्ट वाटलं. कारण की अगदी ग्राउंड लेवलला जाऊन एखादी परमिशनच्या रिलेटेड एखादी गोष्ट असेल, त्याचबरोबर कोणती अडचण असेल, यामध्ये स्वतः मी प्राचार्य असून सुद्धा, त्याचबरोबर माझ्या अनुभवी प्राध्यापक वर्ग असून सुद्धा एक संस्थापक न मानता मी तुमच्यातलाच एक भाग आहे असं म्हणून नेहमी आमच्या बरोबर असणारं व्यक्तिमत्व. आणि या व्यक्तिमत्वानं नक्कीच या ग्रामीण भागामध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये एक चांगली धुरा उचललेली आहे. आणि मी सर्व मान्यवरांना, त्याचबरोबर मंगळवेढा आणि पंढरपूर नगरीतील सर्व ग्रामस्थ वर्गांना, पालक वर्गांना आणि विद्यार्थी वर्गांना हमी देतो की नक्कीच शैक्षणिक दृष्टिकोन एक चांगला असेल आणि इथून बाहेर पडलेला विद्यार्थी, प्रियदर्शनी फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर मधला विद्यार्थी एक वैशिष्ट्यपूर्ण असेल आणि नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळीकता असेल आणि या वेगळीकतेनं एक आयडेंटिटी निर्माण होईल आणि हे महाविद्यालय यशाच्या मार्गावरती असेल, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल असा मी नानांना आणि भैयांना शब्द देतो. व काळुंगे सर ही इथं या कार्यक्रमासाठी, या शुभारंभासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. त्याचबरोबर सर्व मान्यवर, अगदी म्हणजे मनोभावी सांगायचं झालं तर मी या भागातला नसल्यामुळे मला जास्त परिचय नाही इथल्या लोकांचा, पण सर्वांची मी माफी मागून जे पालकवर्ग इथं पदाधिकारी जे असतील, शासकीय उपशासकीय जे पदाधिकारी असतील, सर्व मान्यवर असतील, या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम इथंच संपन्न झाला असं मी आव्हान करतो आणि छोटीशी घोषणा करतो की कार्यक्रम संपल्यानंतर अल्पहारची व्यवस्था महाविद्यालय